लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र नावं वगळण्यात आल्याची चर्चा ताजी असतानाच राज्य सरकारनं राज्यातल्या गरीब महिलांना आणखी एक मोठा दणका दिलाय। अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना अखेर सरकारनं गुंडाळली आहे। या संदर्भात वस्त्रोद्योग विभागानं गुरुवारी शासन निर्णय जारी केलाय। चालू आर्थिक वर्षापासून ही योजना बंद करण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 25 लाख गरीब कुटुंबांना मिळणारी मोफत साडी आता बंद होणार आहे। वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 अंतर्गत जून 2023 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना वस्त्रोद्योग विभागामार्फत एक साडी दरवर्षी सणासुदीत मोफत दिली जात होती। तर अंत्योदय कुटुंबाला या योजनेअंतर्गत दरवर्षी सणासुदीमध्ये एक मोफत साडी दिली जात होती। मात्र आता या महिलांना ही साडी मिळणार नाहीये। ही योजनाच आता सरकारनं गुंडाळलेली आहे। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर आता या गरीब महिलांना आणखी एक मोठा दणका मिळालेला आहे। अंत्योदय कुटुंबासाठी हा दणका मानला जातोय, कारण आता वर्षाला जी एक साडी वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्याने मिळत होती, तर ती साडी आता यापुढे मिळणार नाही। महाराष्ट्र वस्त्रोद्योग मंत्रालयानं हा अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलाय। दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्यात निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत। 92 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही नाकारताय, आणि त्यावेळेस तुम्हाला अक्कल नव्हती काय की ज्यावेळेस तुम्ही ही योजना आणली तुमची बुद्धी कुठे गेली होती की काही निकष लावून नियम लावून पात्र अपात्र, आता शेतकऱ्याच्या संदर्भात तेच लावलं। वळत पुढच्या बातमीकडे। राज्यातील नामांकित महेश ट्युटोरियल्सच्या